पण अशा प्रकारचं जेवण जे आहे ते जास्त अनुभवाला भेटत नाही. त्याच्या हिशोबाने म्हटलं आज शेतामध्ये जाऊ आणि चांगलं जेवण करू. त्याच्या झाडाखाली आला आणि इकडे बोरी वगैरे जमा करणं चालू आहे. दोघीचं, राधिका आणि आई इकडं या सर्वजण बोर खायला. नमस्कार मित्रांनो, तर कसे काय मजेत असणार. स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज तुम्हाला दिसत असेल शेतामध्ये, कारण आज आहे कामाला सुट्टी आणि मस्त आज शेतात नाही आहे, मस्त एन्जॉय करणार आहे फुल. आणि तुम्हाला दिसत असेल आज तुरीचे झाडं इकडं बघा, अशा प्रकारचे तूर आलेले शेतामध्ये आणि फुलावर तीच आहे. थोडंफार जे आहे शेंगा असं फक्त चालू झालेलं आहे, काही जे आहे तर ते राहिलेलं भराच्या. तर पाहिलं असेल काय काही शेंगा आहेत जे भरणं चालू आहे थोडेफार 10 ते 20% आणि बाकीचे 70-80% पूर्ण फुलं आहेत आणि सर्व चालू आहे असं. आणि आज तर म्हटलं थोडंसं आज शेतामधलाच व्हिडिओ घ्या, त्याच्या हिशोबानंच आज झालेलं शेतामध्ये. इकडे चालू आहे यायचं. काय करतात दोघी सासू ना? तर इकडे चालू आहे डबा पार्टी. या जेवण करायला. आणि कोणत्या झाडाखाली बसलेलं तुम्ही? तर असं बोरीचं झाड आहे बघा. आणि याला थोडेसे आता कच्चे आहे, हे कच्चे बोर आहेत हे बघा. आणि आता हे पिकतील तेव्हा चांगले लाल जर होईल पूर्ण झाड, छान दिसतील तेव्हा बोरं पण खाणार आहे मग. आणि इकडे चालू आहे जेवण. काय काय जेवायला? जेवायला भाकर आणि बेसन, उडदाच्या भाकरी, मिसळची भाकर आणि जेवण करण्यासोबत तर स्पेशल तेच म्हटलं की आज इकडं जेवण करायचं आहे, त्याच्या हिशोबाने पूर्ण शेतामध्ये यायचं आहे आणि छानसा व्हिडिओ वगैरे घेऊन थोडंसं काम आहे. आणि आज शेतामधला जो जेवणाचा आनंद आहे तो घेणार आहे. इकडे राधिका आहे. काय काय आणलं का आज जेवायला डब्यामध्ये? मिसळची भाकर, बेसन, खिचडी, लोणचं, कांदा सर्वच आणलेलं. तर हे आणखी शेंगा आलेल्या आहेत आपल्या आणि शेतामध्ये थोडं शेंगा आलेलं आहे, चालू झालेलं आहे भरणं. आणि इकडं भाकर आणलेलं आहे चांगलं, मिसळची ना? मिसळची, उडदाची डाळ आणि ज्वारी. आणखी काय देत नाही, बस एवढंच ना. असं मिसळ भाकर आहे आणि सोबत मस्त असं स्वादिष्ट आहे बेसन आणि भाकर. आणि इकडे लोणचं आहे, चटणी आहे, चटणी भाकर जे म्हणतात शेतातलं खरं जे जेवण होतं जे आधीच्या काळामध्ये ते मग जुने लोक जे खात होते, तर त्याचाच एक अनुभव घेत आहे. कारण आजकाल तर पूर्ण हॉटेलमध्ये किंवा बाहेर सर्व जेवण भेटत आहे. पण अशा प्रकारचं जेवण जे आहे ते जास्त अनुभवाला भेटत नाही. त्याच्या हिशोबाने म्हटलं आज शेतामध्ये जाऊ आणि चांगलं जेवण करू. तर अशा प्रकारे सोबत पाण्याची बॉटल, पाणी पण आणलेलं आहे, कांदा पण आहे सोबत, कांदा पण घेतलेला सर्व. आणि थोडंसं काम पण होतं शेतामध्ये. जसं एका असतात रुई वगैरे येतात, तर त्यासाठी असे काट्या वगैरे लावावं लागतात हे बघा. तर हे रस्ता असते शेतामध्ये आमच्या इकडे खूप झालेलं आहे, त्यांना खूप प्राणी वगैरे आहेत, त्याच्यामुळे रात्रीच्या टायमाला येतात आणि पूर्ण तूर वगैरे आहे ते खाण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी मग काहीतरी आडोसा म्हणून तर असं काट्या वगैरे टाकणं असं राहते. आणि बाजूला समोरच्याची तूर पण नाही आहे, किंवा मग एक पडीत जागा असल्यामुळे त्यांना बसायला जागा भेटते, चरायला जागा भेटते, त्याच्यामुळे जास्त राहतात तिथं आणि जास्त लक्ष द्यावं लागतं. त्याच्यामुळे आज शेतामध्ये आलेलं आहे. थोडंसं काम पण होते म्हटलं, काट्या वगैरे लावून होतात अशा त्याच्या हिशोबानं. आणि इकडं चालू आहे जेवण. जेवायला बोलवा सर्वाला, या जेवण करायला या सर्व फॅमिली. बेसन भाकर, झुणका भाकर, मस्त बेसन भाकर आहे. आणि आज आम्ही मस्त जेवणाचा आनंद घेणार आहे, कारण मला तर इकडे चालू झालेलं आहे जेवण, माझंच राहिलेलं आहे. मी फक्त शूटच घेत आहे. तसं तर नेहमीच जेवता पण घरी. हां, आज थंडीचं वातावरण आहे मस्त. चला म्हटलं शेतामध्ये आपण टिफिन घेते, काम होते सर्व. शेतामध्ये जेवण करायला तुला आवडते का? आवडते मला, बऱ्याच वेळा आलेलं आहे. पण मग आता रोजच येणार येते मी कामाला? हां, का शेतात जेवण करायला? कामच काय करू शकते.
तर असतेच, कारण शेती म्हटल्यावर शेतामध्ये यावंच लागणार आहे. हम्म. काम जेवढं झालं तेवढं होईलच, कारण असं काही नसते. आणि शेती थोडीशी प्रगत व्हायची आपली, जेव्हा विहीर वगैरे खणल्या जाईल तेव्हा आणखी राहील आणि चांगल्या प्रकारचे राहणार आहे. तर असं आहे मित्रांनो, जेवण वगैरे करायचं आहे मला आणि थोडंसं तिकडे जायचं आहे शेंगा आणि बोरं घ्यायला. चालशील? जाऊ ना. बोरं जमा करायची ना. बोरं आले असतील का पण? बोरं आलेलं आहे, काही झाडाला आलेलं आहे, काय झाडाला नाही. आता आपण ज्या बोरीच्या झाडाखाली आहे हो. त्या बोरासाठी चालवतो, कारण की ते पिकलेलं नाही तर कच्चेच आहे थोडे, आहे ना, त्याला वेळ लागणार आहे. हम्म. आणि बोरं भेटणार आहेत तर तिकडे जावं लागणार आपल्या बोरासाठी. आणि इकडं थोडंसं सामान आहे लाईनचं, आणि लाईन वगैरे आणलेलं तिकडून. आणि तर खालच्या शेतामध्ये तुरीच्या शेंगा जशा पाहिजे तशा पकल्या नव्हत्या आणि भरलेल्या पण नव्हत्या. तर चला म्हटलं आपण वरचं शेत पण आहे तर इकडच्या शेतामध्ये जाऊ आणि तिकडे तोडा. त्याच्या हिशोबानं इकडे आलेला वरच्या शेतामध्ये. तर असं आहे, इकडं विहीर वगैरे आहे आणि तिकडे बाजूला गहू पण पेरलेला आहे, ते दिसणारच आहे तुम्हाला. आणि इकडं तुरीच्या शेंगा वगैरे तोडणं चालू आहे. आणि तुरीच्या शेंगा आई राधिका दोघी मिळून तोडत आहे. आणि तुम्ही तर पाहिलंच असेल, तुरीच्या शेंगा आल्या म्हणजे खूप घाई असते याला. आणि शेंगा तोडाचं जो असते काय म्हणतात त्याला, मनोरंजन, इंटरेस्ट काय म्हणतात का, तर इकडं शेंगा तोडणं चालू व्हायच्या. बघूया आज दोघीपैकी कोण जास्त शेंगा तोडल्या तेच समजणार आहे. तर आईनं जास्त तोडल्या का कोणी तोडल्या? तर मोठभर तोडला बस झालं भाजी पुरते. हा नाही ते नाही, कोण जास्त तोडल्या, किती तोडल्या? 2 मोठा एवढे. तर बघा अशा शेंगा तोडलेल्या आहे. आणि मला तर वाटते आईच्या खूप जास्त आहे. भाजी होती का? हां भाजीपुरती आहे. बस झालं भाजी पुरते. आणि जास्त शेंगा वगैरे घेऊन काही खायचा नाही, कारण ते शिळ्या चांगल्या लागत नाही, ताज्या ताज्या चांगल्या लागतात. आणि तर इकडं आईनं तोडलेलं चालू आहे तोडणं शेंगा. आणि तुरीच्या शेंगा आता आलेल्या आहे. आणि इकडची तूर बघा कशी चांगली आहे, कारण ही पाणी दिलेली आहे माझ्या शेतामधली. आणि तू पण तोडल्या का शेंगा? बघू दे. तर इकडं कमी वाटत आहे. तर सवय नाही तुला, तर पहिल्यांदा शेतामध्ये आलेली आहे ती. आणि तुरीच्या शेंगा यावर्षी पहिल्यांदा तोडत आहे ना, का आधी तोडलेलं आहे? तोडलेलं आहे, नाही म्हणता नाही येत. हां शेंगा तोडल्या पण जास्त नाही तोडलेल्या आहे, जास्त. असंच एखाद्यापर्यंत गेलेले. हो. तर असं आहे मित्रांनो बघा. आणि तुरीच्या शेंगा आता घरी गेल्यावरती खूप खाणार आहे, उकडून खाणार आहे. त्याच्यानंतर आणि मोकळी भाजी होती, सोल्याची मोकळी भाजी, सोल्याचा ठेसा, हो. त्याच्यानंतर सोल्याचं कचोरी, भात, कचोरी, सर्व जेवढं होईल तेवढं करणार आणि तेवढं खाणार सोल्याचं. कारण हे चविष्टदार असतात. आणि विशेष म्हणजे बाहेरच्या हॉटेलपेक्षा आणि बाहेरच्या डिशपेक्षा थोडंसं चांगलंच लागते, कारण हे घरचं बनवलेलं असते आणि चविष्टदार लागते. तर बघा अशा प्रकारचं सर्व तूर आणि शेंगा तोडणं चालू आहे. दोघी सात सुना, राधिका आणि आई तिकडं. आणि आपण आणखी पण तिकडे जाणार होतो, कुठं? बोरासाठी. बोरं राहिलेलं आहे, मग तर थोडंसं शेंगाचं वगैरे शूट घ्यावं इथं. आणि शेंगा बघा अशा प्रकारचं आलेलं आहे, छानचं तूर बघा तर चाल तुम्ही. आणि इकडे पाणी दिलेलं आहे, जसं पण छान असणार, मस्त तूर आलेली इकडची. आणि शेत म्हटलं तर तिकडचं 5 एकर आहे आणि इकडचं 9 एकर आहे, असं शेत आहे. आणि हे वेगळं आहे थोडंसं, तुम्हाला समजणारच आहे नंतर. तर बघा अशा प्रकारच्या शेंगा वगैरे तोडणार आहे आम्ही. आणि आता आम्हाला जायचं आहे बोरासाठी. तर चला भेटूया आपण तिकडं बोरीपाशी. तर मित्रांनो आता आम्ही आलेला आहे वरच्या शेतामध्ये. इकडे पायऱ्याच्या शेंगा वगैरे तोडल्या आणि आता बोऱ्याच्या झाडाखाली आला. आणि इकडे बोरी वगैरे जमा करणं चालू आहे दोघीचं, राधिका आणि आई इकडं. या सर्वजण बोरं खायला. तर मित्रांनो बघा अशा प्रकारचं बोरं आहेत. आणि एवढं झाडाचे जे आहेत पूर्ण पिकले आणि गळून पडले. झाडाला जास्त नाही आहे पण खाली खूप आहेत. आणि जमा करणं चालू आहे दोघीचे. आणि मस्त आहे गावरानी आंबूस बोरं. तर तुम्ही पण या, सर्वांना आवाज देशील एक वेळेस जसं पहिल्यांदा दिलं. या सर्वजण बोरं खायला. आई पण आहे इकडं. आणि दोघी चालत जमा करणं. आणि मोबाईलची चार्जिंग आता संपत आलेली आहे, कारण टाईम खूप वेळ आहे, म्हणजे सकाळपासून आहे ना मी शेतामध्ये, त्याच्यामुळे चार्जिंग थोडंसं प्रॉब्लेम आलेलं आहे. त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा लवकरच घेत आहे मी. आणि दाखवायचं खूप काही होतं आणखी पण, कारण बोरं आहेत जमा करणं चालू. आणि जमा खूप करायचं, तो पण चार्जिंग वगैरे टिकणार नाही आहे. तर आईचं चालू इकडे वट्यामध्ये जमा करणं. मग
खूप जमा करायचे का बोरं? आणि 8 दिवस आता बोरच बोरं राहणार आहे जमा केलेले. बोरकुट करायचं याचं. बोरकुट पण करायचं आहे. हा. बोरकुटला वेळ लागणार आहे. बोरकुट वगैरे सांग. बोरं सोडेल नाहीत ना चांगले. बोरं जर खूप जमा केले आम्ही तर ते भिजू वगैरे करणार, ते काय म्हणतात गुळाचा पाक वगैरे त्यातून काढणार आहे आणि मस्तपैकी बोरकुट काढ. फ्राय करणार आहे. ते गोड बरं. गोड बोरं म्हणतात त्याला. तर आज बोरं वगैरे सर्व जमा केलेलं आहे इकडं आणि दोघीचं चालू जमा करणं. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि फेसबुकला असेल तर फॉलो करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.